काल दूध गेलं तर आपलं 164 लिटर आणि 38 रुपये भावानं. तर आज आपण बघणार आहे आपल्या डेअरी फार्मवरती टोटल 12 गाई आहे. 12 गाईंचं दूध विकून आपण दिवसाला किती पैसे कमवतो. त्या गोट्यावर दुधाच्या पूर्ण टोटल 12 गाई आहे. 12 गाई दूध देते आपल्याकडे. आज आपण बघणार आहे आपल्या डेअरी फार्मवरती टोटल 12 गाई आहे. 12 गाईंचं दूध विकून आपण दिवसाला किती पैसे कमवतो आणि डेअरी फार्म हा व्यवसाय प्रॉफिटेबल आहे की नाही, लॉस किती आणि प्रॉफिट किती, यात सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि दिवसभराचं काम सुद्धा दाखवणार आहे. आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, खूप मजेदार ब्लॉग असणार आहे आणि दिवसभराचं काम या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार. गायींच्या काम किती करणं पडतं, आराम किती, वेळ किती देणं पडतो. त्या गोट्यावर दुधाच्या पूर्ण टोटल 12 गाई आहे. 12 गाई दूध देते आपल्याकडे. 2 नवीन खरेदी केले आपण आता. पूर्ण टोटल 10 गाई होत्या, त्यात 2 गाई 7-7 महिन्याच्या प्रेग्नेंट आहे, त्यामुळे त्या थोडं कम देत्या, म्हणजे 10 गाई चांगलं दूध देत्या. आणि आपलं एका दिवसाचं दूध किती जातं, सकाळ मॉर्निंगला किती जातं आणि इव्हनिंगला किती जातं हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओत पुढे कळणारच आहे. कारण की थोड्या वेळात आपल्याला मॉर्निंगला जे दूध आपलं कलेक्ट झालेलं आहे इथून त्याचा मेसेज येईल. आणि आता गोटा वगैरे साफ करून घेऊ, त्यानंतर चारा आणायला जाणं आपल्याला गिन्नी होत, कारण की 3 वाजेला आपण गायींना गिन्नी होत देतो. गाईज आपण सकाळी गोट्यावरती आलो. गायींना मुरघास वगैरे सगळं व्यवस्थित टाकून दिलेलं आहे. सकाळी मुरघास असतो आपल्या गायीला, जे आपण स्टॉक करून ठेवलेला माल असतो तो सकाळी उठल्या टाकून देतो आपण 8 वाजता. आणि गायीचं दूध वगैरे काढून घेतलेलं आहे, दूध डेअरीला दिलेलं आहे. सकाळचं दूध किती भरतंय आपल्याला मेसेज आल्यानंतर आपण तुम्हाला व्हिडिओमध्येच दाखवणार. आणि आता आपल्याकडे काम आहे गोट्याची पूर्ण साफसफाई करायची. गोट्याची पूर्ण साफसफाई करणे आपल्याला. गोटा धुवून घ्यायचा एकदम. त्या ठिकाणी आपण गोटा पूर्ण धुवून घेतला, गाय वगैरे पण एकदम चकाचक धुवून घेतला, कारण की नाही का स्वच्छतेला जास्त महत्त्व देतो आपण आपल्या गोट्यावरती. जेवढा स्वच्छ गोटा तेवढा गाय निरोगी. तर मित्रांनो, आता मी गायींना पाणी वगैरे पाजून घेत आहे आणि टाइम झालेला आहे 9 वाजेपर्यंत आपल्या गोट्यावरचं भरपूर सारं काम आटपलेलं आहे आणि 10 पर्यंत जवळपास आपलं काम फिनिश व्हायला पाहिजे. गाईज मी आता आलतो विहिरीवरती आपल्या, कारण की गायीला प्यायला पाणी भरायचं होतं आपल्याला, त्यामुळे. आणि इकडे आपली विहीर आहे. परंतु आपण जो चॅलेंज घेतला होता आज दिवसभर गोट्यावरती काम करायचं, तो आपल्याला याच ठिकाणी थांबावं लागेल. कारण की मला आत्ता लॅबवरून कॉल आला. लॅबवरती जे आपले सरपंच साहेब म्हणजे कृष्णा भाऊ होते, त्यांना बाहेर जायचं काम पडलं आणि त्यांनीच मला परमिशन दिली की तू आज चॅलेंज घे, म्हणून त्यांनी चॅलेंज दिलता. त्यामुळे मी आज घरी थांबलो होतो आणि त्यांना करून दाखवणार होतो, परंतु त्यांना बाहेर काम निघलं आणि लॅबला पेशंटसुद्धा आहे. काम असतं, त्यामुळे आता लॅबला जाऊन पेशंट वगैरे करतो मी. आणि हाच चॅलेंज मी पुन्हा घेतला पाहिजे की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि एका दिवसाची इन्कम तुम्हाला मी एक हिट देतो की आपलं काल दूध गेलं, म्हणजे कालचं सांगतो, आजचं नाही, आजची टोटल आपल्याकडे आलेली नाही. काल दूध गेलं आपलं 164 लिटर आणि 38 रुपये भावानं. तर आपली एका दिवसाची इन्कम किती झाली तुम्हीच कमेंट करून सांगा. आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि दुसरं चॅलेंज कोणतं घेऊ, लॅबवर घेऊ एखादं की गोठ्यावरच घेऊ काम करायचं, तुम्हीच सांगा. आणि सॉरी सगळ्यांना.